5 दिवसापासून सातत्यानं तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहात. काय नेमकी भूमिका आहे आपली? आमची भूमिका एकच आहे की ज्या कारखान्यावर ज्या क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडेंनी या देशाला स्वातंत्र्य द्यायचं काम केलं, ज्या कारखान्यावरून महाराष्ट्रभर आंदोलनं आणि चळवळींना सगळ्याच गोष्टींचा पुरवठा केला गेला, ज्या कारखान्यावरून शाहू फुले आंबेडकरांच्या अण्णांनी विचार जपण्याचे सभासद सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिकवलं, त्याच ठिकाणी एक आंदोलन होतं. हे आमच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी करताना आम्हाला अजिबात आनंद होतोय असं नाही, आम्हाला ह्यातून वेदना होत्यात. पण हे का करावं लागतंय? तर हे कारखान्यावर आंदोलन नाही, हे संकुलावर आंदोलन नाही, हे अण्णांनी उभा केलेल्या कोणत्याही संस्थेवर आंदोलन नाही. हे आंदोलन फक्त हुतात्मा कारखाना, त्यांच्या चेअरमन, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन एवढ्यासाठी करावं लागतंय की जो कारखाना डिपॉझिट ठेवी असलेला कारखाना होता, कर्जमुक्त झालेला कारखाना होता, त्याच्यावर आज 500 कोटी कर्ज होतंय. म्हणजे शी सहज घेण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे भविष्यात हा कारखाना चालेल का नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. ह्या कारखान्यावर इतकं कर्ज झालंच का? जे आमचं हे आंदोलन एवढ्यासाठीच आहे की हे कर्जमुक्त झाला पाहिजे कारखाना आणि चेअरमननी ह्या ठिकाणी राजीनामा देऊन थांबावं, ह्यासाठी हे आंदोलन आहे.